प्रपंचोत्तरो चित्त तुझे पाई
प्रपंच उतरो चित्त तुझे पायी हो ऐसे करेगा पांडुरंगा शुद्धरंगा पुढे पुढे आता नको दुनियाची सत्ता ऐसे करेगा पांडुरंगा शुद्धरंगा लटी के ते फेडा तुका म्हणे काय पिढा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्धरंग बावरंगा महायोग पिठे देवी समानत इष्टंत मानन गंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा दयांचे केले स्मरण प्रगतीचे अधिकरण जीवन दुसरी करण्याचे ओम नमो सदा मनोनिविशेष सच्चागुरु विवेकावरी वचनैका कमलापती मानिरंका श्रीजंती बरगौरी लोकसेकाई आपला विजंती जय लागी सेवक धाम जय लागी सेवक धाम जय लागी सेवक धाम जय लागी सेवक अभंगाच्या माध्यमातून सप्ताहाचा आता शेवटचा दिवस आहे. उद्या जागराचा दिवस म्हणजे मागणी करावी. काय मागणी करावी? संप्रदायामध्ये काय मागणी करावी? प्रतिपाद्य विषयाला सुरुवात करताना थोडासा परिहार होतो. मी अनेक वर्ष या आई वारकरीच्या प्राणामध्ये सुरुवात केला. अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण केलं. गेली अनेक वर्ष या छोट्याशा गावामध्ये का होईना पण आपला एक परंपरा तिथून जगणार होत आहे. माझ्या वडिलाची विलासी का देवा वाढ वडिलांनी जी रीत चालू ठेवली, वाढ वडिलांनी जी रीत चालू ठेवली ती रीत अविरतपणे पुढे घेऊन जात असताना ती रीत अविरतपणे पुढे चालवण्याची आपल्या अंतःकरणावर जबाबदारी आहे. जबाबदारी
छोट्याशा गावामध्ये पार पाडली जाते आणि या निमित्तानं भगवंताच्या नामचिंतनाची, भगवंताच्या नामविचाराची, जय घोषाची तयारी. मला तुकोबरा ज्ञानोबा सांगून जातात, भाग्यवंता घरी भोजन. तसं हरकत नाही म्हणायला, भाग्यवंता घरी भोजन पूजन. तसं भाग्यवंता गावी आता म्हणावं लागेल. भोजन घरी आता होत नाही. आणि अशी अलौकिक परंपरा सुद्धा चांगल्या उपासनेची गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळात पाहिलं तर ज्ञानेश्वरी वाचनाची गरज आहे, ज्ञानेश्वरी संस्काराची गरज आहे, वारकरी संप्रदाय संस्काराची गरज आहे. पण ती कधी करेल? त्यावेळी आमच्या अंतःकरणात बदल मामा करेल त्यावेळी. नाही तर या जगाच्या पाठीवर तुम्ही किती सांगण्याचा प्रयत्न करा, मला आज असं वाटतं, मी तेव्हा बांगडेवाडीमध्ये सुद्धा बोलून गेले की आता समाज आमच्याकडून सुधारेल काही सांगता येत नाही. कारण आम्ही सुधारतोय नाही प्रश्न. आता समाज सुधारायचा अनुभव बांगडी पडायचं नाही, आता आपलं आपण सुधारायचं. समाज सुधारायला जाल तर तुम्हाला समाज वेगळा करेल, समाज सुधारायला जाल तर कदाचित समाज तुम्हाला डोक्यावर येईल. समाज सुधारून काही फायदा नाही महाराज. आधी आपल्यातल्या अंतःकरणात बदल झाला तर वारकरी संप्रदायाची सेवा केल्याचा देवा तुमच्या तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून मोठं गोड चिंतन म्हणतात. प्रपंच वसो चित्त तुझे पायी मोडो, ऐकू फिरगा पांडुरंगा चित्त रंग वागरंगा. आयुष्याच्या वाटेवर जीवन जगत असताना आपल्या अंतःकरणाची भूमिका कोणती असावी, आपल्या जीवनामध्ये काय घडावं, आपल्या जीवनामध्ये कोण्या दिशेला आपण जावं, या गोष्टीचं परिमार्जन तुकोबरा अभंग करतात. फार गोड चिंतन आहे, फार गोड विषय सुद्धा आहे. हे लक्षपूर्वक ऐका. भगवंताला काय आवडतं हे जर आम्हाला कळालं नाही तर फार अवघड विषय आहे. कारण अनेक वर्षाची उपासना केली काय फायदा नाही. तुकोबरा संत गाडगे बाबांचा एक दृष्टांत देतो तुम्हाला. गाडगे महाराजांच्या समोर काही साधक मंडळी निघाली होती आणि साधक मंडळी निघाल्यानंतर म्हणजे कुठे निघाले, म्हणजे तीर्थयात्रेवर. तीर्थयात्रेवर चाललाय, का चाललाय तर म्हणजे काही बदल व्हायसाठी आम्ही तीर्थयात्रेवर चाललो. अरे म्हणले असं कसं बदल होईल? बदल होणार नाही, तीर्थयात्रा करून बदल होत नाही. मग काय करायचंय? म्हणजे काही नाही, इथं आधी तुमचं अंतःकरण शुद्ध करा आणि मग तीर्थयात्रेला जा. म्हणजे नाही, आम्ही बदल करतोय, आम्ही जातोय आणि मग जाताना काम करा. काय? हा दगड येतो एवढा तुमच्याकडे, हा दगड तुम्ही बरोबर घेऊन जा. अरे एवढा मोठा छोटा देतो, एवढा देतो. काय करायचं दगडाला? काही नाही, ज्या ज्या तीर्थावर तुम्ही आंघोळ करा त्या त्या तीर्थावर दगडाला आंघोळ घाला. आणि दगडाला आंघोळ घाला, तुम्ही आंघोळ करा आणि ज्यावेळी तुम्ही माघारी या त्यावेळी माझा दगड मला परत द्या. हरकत नाही. मग खिशामध्ये एवढा एवढा दगड त्यांच्या दिला बांधून दगड घेऊन गेले. मग त्याने अगदी नर्मदा परिक्रमा मस्त सुरुवात केली. मला नर्मदेचं स्नान झालं, जेवढ्या काही सप्तशिंग नाही का नद्या तुम्हाला पाठ आहे, मंगलाष्टकावरी म्हणतात गंगा सगळ्या नद्या तुम्हाला पाठ आहे त्याशिवाय जेवायला बसतच नाही आहे ना. सगळ्या नद्यांच्या मध्ये आंघोळ केली. आंघोळ करताना काय केलं त्यांनी? गाडगे बाबांनी डेबूजीने दिला होता, काय दिला होता? दगड दिला होता. त्याच्याबरोबर त्यांनी आंघोळ करायची, त्या दगडाला आंघोळ घालायची. माघारी आले, माघारी आले म्हणजे आले का? म्हणजे आलो. काय फरक पडला? म्हणजे तुमचा दगड तुम्हाला माघारी. 2 दिवस दगड ठेवला आणि त्यांना सांगितलं बघा म्हणले काय, हा दगड तुम्ही घेऊन गेला आणि माघारी आणला. दगड जातानाही काळा होता आणि आल्यावर सुद्धा काळाच आहे. जातानाही कठीण होता, आल्यावर सुद्धा कठीणच आहे. त्याला जोरदार मारलं काय आणि चुकून त्याच्यावर डोकं आपटलं काय, काम तेच करणार आहे. दगडात काय फरक पडला का? म्हणजे काहीच पडला नाही. म्हणजे तसंच आहे, जोपर्यंत अंतःकरण रूपी नामामध्ये फरक पडत नाही तोपर्यंत हा दगड कुठेही आंघोळतो. पंढरपुरात करू द्या, बाथरूम मध्ये करू द्या, नाहीतर आणि कोणा घरामध्ये करू द्या. या दगडात फरक पडायचा असेल तर काय केलं पाहिजे महाराज? अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे. मी नेहमी उदाहरण देतो, काय भावे गावे गीत भावे गावे गीत
अंतःकरणापासून अंतःकरणामध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत प्रापंचिक जीवन जगण्याची भूमिका तुमच्या लक्षात राहते. पण माझ्या तुकोबाने सांगितलं भावे गावी अंतःकरणापासून तुम्ही देवाचं नामाची करा. काय होईल ना जोपर्यंत चित्त शुद्ध नाही. पण तुकोबाजी महाराजांचे फार मोठी गोड कविता त्या तुम्ही ऐकली असेल. रेडिओ ज्यावेळी तुम्ही होते तर त्या रेडिओला गाणं गावायचे. मनी नाही भाव देवा मला भाव गोडचा तुकोबाजी महाराजांचे आपण ऐकलं ना आशान देव पावायचा नाही देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही मनी नाही भाव देवा मला भाव. हा तुकोबाजी महाराजांची फार गोड साहित्य आहे. आम्ही ज्ञानोबा तुकोबांचं साहित्य वाचतो मामा. काही संत आहेत त्यांचं पदस्थ इतकी गोड आहे. कविताबाई असते तुकोबाजी महाराज असते यांची सुद्धा पद फार गोड आहे. पण आम्ही ती वाचत नाही बा ऐका. मग ते अंतःकरणापासून अंतरीची घेतो गोडी आणि बाहेर गोडी आवाज अंतःकरणापासून उपासना करता. आम्ही काय करतो अंतःकरणातून उपासना करत नाही. परिणाम काय होता आम्हाला दुखतो. मुळात हा प्रपंच कसा आहे ज्ञानोबाईंनी सांगितलं लटिका व्यवहार सर्व हा संसार. व्यवहार कसा आहे मला काय लटका थोडस माझ्याशी बोला आपलं बोलण्यापेक्षा मला सांगा बघा साखर कशी आहे बाळा खाली का बरोबर साखर कशी आहे गोड आहे. मामा मला खरं सांगा साखर बनते कशापासून बरोबर आहे कशापासून बनते ऊसापासून. बघा साखर गोड आहे बनली कशापासून ऊसापासून. आता ऊस कसा आहे बरोबर आहे ना ऊस कसा आहे गोड आहे. बघा साखर गोड आहे त्याला कारण काय की ज्या वस्तूपासून बनले तिचा स्वभाव कसा आहे गोड आहे. म्हणजे ऊसच गोड आहे त्यामुळे साखर काय तयार गोड. गुळ काय झाला तयार अजून प्रयोग आहे. मीठ कसं आहे बघा खाल्ले का तू खाल्ले. मीठ कसं आहे खारट आहे. ते बनलं कशापासून पाण्यापासून नाही समुद्राच्या पाण्यापासून. बघा पाण्यापासून म्हणण्याची बदल होऊन जाईल समुद्राच्या पाण्यापासून. आता समुद्राचं पाणी कसं आहे खारट. आता पाणी समुद्राचं खारट समुद्राच्या पाण्यापासून बनलेला पदार्थ कसा निघणार मामा खारट. बघा मीठ खारट त्याला कारण समुद्राचं पाणी खारट. समुद्राचं पाणी खारट आहे पर्यायाने त्यापासून बनलेली वस्तू कशी निघाली खारट निघाली. ऊस गोड आहे पर्यायाने त्यापासून बनलेली साखर कशी निघाली गोड निघाली. म्हणजे बघा जसा त्या वस्तूचा ज्या गोष्टीपासून उगम आहे त्याचा मूळ स्वरूप त्याच्याकडे येतो. आता मला खरं सांगा ज्ञानोबाने सांगितलं प्रपंच कसा आहे लटिका म्हणजे कसा आहे खोटा. लटका म्हणजे काय खोटा. प्रपंच कसा आहे महाराज खोटा. या प्रपंचामध्ये बनलं कोण आपण कसे बरोबर या गावची माणसं खोटी बघा ना. प्रपंच कसा आहे खोटा. प्रपंचामध्ये बनलेली प्रत्येक गोष्ट ज्ञानोबाने सांगावं
उपजे ते नाशी. म्हणजे जे या प्रपंचामध्ये घडलंय ते कसं आहे महाराज नाशिवंत आहे. मग आता मला सांगा प्रपंच स्फोट आहे म्हणजे त्या प्रपंचामध्ये बनलेला हा देह, त्या प्रपंचामध्ये बनलेला हा जीव, त्या प्रपंचामध्ये बनलेल्या सगळ्या वस्तू त्या कशा निघाल्या महाराज खोट्या. मग त्या किती असतात कळलं ना आम्हाला. हे कसं आहे खोटा. एक लक्षपूर्वक आहे का आपल्या जीवनात दोन गोष्टी मामा ठरलेल्या आहेत. या गोष्टी केल्या तर तुमचं जीवन परिपूर्ण आहे. मरायच्या अगोदर बघा एक तर सोडून जावं लागतं नाहीतर तुकोबारांच्याकडे वाटून जावं लागतं. माणसं कमवतात तर काय करतात सोडून देते. माझ्या तुकोबारांनी तसं नाही केलं. जेवढं कमवलं तेवढं काय केलं महाराज वाटलं. म्हणून लक्षात ठेवा साठवून ठेवण्यापेक्षा काय करा वाटा. मुलांना मी नाही तयार. काय मंडळाला साठवून फायदा घेऊन काय करा तुकोबारांनी सांगितलं देवी तो हारस वाटी तो आणि देवी तो हारस तुझं नाही सांगितलं. अनेक लोकांना वाटत जातो का तुकोबारे सांगतात जे आपणाशी खावे ते इतरांशी द्यावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जनाला हे शहाणं करून पुरता आलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये काहीतरी फरक झाला पाहिजे नाही का. त्या सगळ्याच आमची अवस्था नाही झाली पाहिजे. रोज फिरते दोंडा पाणी तुकोबाराचं प्रमाण आहे. हे माझं प्रमाण नाही. तुकोबारांनी प्रमाण दिलं फिरते दोंडा पाणी. तीर्थामध्ये किती दोंडा घातला तर त्या धोंड्यात काय फरक पडत नाही. तसं या धोंड्याला किती सत्य ऐकवले. धोंडा गावाचा माणूस तुम्हाला जाऊन घ्यायचा नाही. मला सुरुवातच झाली म्हणजे कसं जाऊन घ्यायचं. सगळ्याच्या पाठीवर माणसाने काय केलं पाहिजे तर माणसानं आपल्या अंतःकरणामध्ये बदल केला पाहिजे. माझ्या भगवंताचं नाव कसं आहे गोड तुझे म्हणून देवा अमृताहुनी गोड देवा अमृताहुनी गोड तुझं नाव आहे. याला कारण का त्या नामाचा छंद नित्य गोविंद गोविंद मना लागली या छंद नित्य गोविंद गोविंद. अरे बाबा त्या नामाचा छंद लागला गायना शेवडी मनाची आनंदे ऐका ना असा भगवान परमात्मा आमच्या जवळ अर्थ करतो. पण याला काय केलं पाहिजे याला एकच गोष्टीचं प्रेमाचे केलं पाहिजे
आमचं चित्त हे कुठेतरी गुंतवलं पाहिजे. तुकोबरा काय सांगतात सांगू? विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून प्रपंचाच्या जवळ आम्ही चित्त घेऊन गेलो आणि ते चित्त काय झालं? विठलं विठलं. विठलं म्हणजे ते खाण्यायोग्य राहतं. बा आई एखादी भाजी करते आणि रात्रभर ठेवली, ती झाकून नाही ठेवली किंवा ती नाही व्यवस्थित ठेवते, सकाळी ती काय होते? खराब होते. खराब होते म्हणजे त्याला ग्रामीण भाषेमध्ये आपल्या शब्द आहे काय? विठलं. विठलं म्हणजे ते काय ना खाता येत नाही का ते खराब झालं. तुकोबरा म्हणतात या प्रपंचामध्ये आमचं चित्त काय झालं? विठलं. आता प्रपंच करू वाटत नाही आणि म्हणून प्रपंच काय केलं? तुकोबराने प्रचंड तुकोबराने सोडला नाही तर प्रपंच वाटून टाकला. प्रपंच सोडला का नाही? कोणाचे मायबाप नाही नाही कोणाचे कोणी नाही का कोणी कोणाचं नाही. सर्व तुकोबराने सांगितलं. आपलं काय आहे याच्यात? बहीण कुणाचा, भाव कुणाचे, कोण कुणाचे, सगळे सोयरे. अरे या जगाच्या पाठीवर आपलं काय आहे? आणि का कवरेचे म्हणतात औंध हात का मानव देह अल्ला आणि दूध दिया खाया पिया सुखसे सोया. खाया पिया सुखसे सोया और नाहक जमाना खोया. आमच्या जीवनामध्ये आम्ही ते सगळं काय करून दिलं? महाराज सोडून दिलं. आणि मग अशा वेळी काय केलं पाहिजे? तर आमचं चित्त ज्या प्रपंचामध्ये गरज नाही तिथून कमी करा आणि ते कुठं घाला? ईश्वर चरणाजवळ जावं. याचं कारण असं आहे पहा, ज्यावेळी एकच मनात विचार चालू असतो. आता अलीकडच्या काळात एक रोग आलाय नाही का? रोगाचं नाव आहे काय? टेन्शन. मला सगळ्यात मोठ्या रोगाचे कारण एक आहे. लहान पोरग सुद्धा म्हणते मला अभ्यासात काय आहे नाही का नाही बघा बरं ते म्हणते. आणि मग मोठी माणसं तर म्हणतात सप्ताह गावात आलं तरी काय जणांना काय येतं बघा ना का? सप्ताह टेन्शन घ्यायची मग गोष्ट आहे का? नाही तर येते का नाही तुम्हाला? आता गणपतीचा आला सप्ताह तुमच्या मनावर काय आहे? टेन्शन आहे. त्यांना असं वाटतं की काय करावं? उगाच 2-4 500 तिकीट करतात कशाला बोलवा? 10,000ची बोलवावं त्याला पैसे जोडवायचं टेन्शन येतं ना महाराज. नाही का मामांसारखी माणसांना टेन्शन येतं का? स्वतःचं टेन्शन. टेन्शनचं परिमाण काय झालं मामा? प्रत्येकाच्या पाठीमागे रोग लावून घे. साध्या साध्या गोष्टीचं टेन्शन आहे. सरकार याचे पुढे जाऊ का मामा? काय काय ना संध्याकाळी जेवायचं काय आहे का सांगतो तुम्हाला? ज्याच्याकडे नाही त्याला संध्याकाळी काय खायचं टेन्शन आहे आणि ज्याच्याकडे आहे त्याला काय काय खायचं याचं टेन्शन आहे. दोघंही टेन्शन आहे. संध्याकाळी ज्याच्याकडे नाही काय माती खावी का केलं म्हणून त्याला टेन्शन आहे. आणि सगळं आहे महाराज पण डॉक्टरने सांगितले साखर आहे नाही का? दूध खाऊ नका, भाकरी खाऊ नका, गोड खाऊ नका. किती टेन्शन आहे बघा. टेन्शनचा परिणाम असा झाला माणसं रोगाच्या स्वरूपामध्ये अडकली. बघा कशामध्ये अडकली? रोगामध्ये. नको त्या गोष्टीचं टेन्शन माणसाने घेतलं आणि म्हणून त्याचा परिणाम असा झाला की पहिले महाराज बंधू बाबा असायचे. बघा मी काय सांगतो पूर्वी बंधू काय असायचे? बाबा असायचे. आता बंधू डॉक्टर आहे. बघा वाटते मला पूर्वी बाबा लोक फसवायचे आणि आता कोण फसवते? डॉक्टर लोक फसवते. आपला त्यांचा विरोध नाही की आहे कोण जीवन आहे. तर महाराज अलीकडच्या काळामध्ये कोरोना सारखा रोग आला. याच्यातली माणसं कोरोनापेक्षा कशाने ज्यादा गेली? भीतीने गेली. आणि भीती जर कोणी निर्माण केली असेल तर आरोग्य विभागाने जागा निर्माण केली आणि त्याचा परिणाम असा झाला की माणसं त्याच्यामध्ये कमजोर झाली. आज खरं सांगा मला लशी सगळ्यांनी घेतलीच की नाही? त्या लशीचा परिणाम आता जाणवते बघा. सगळ्याचे सांधे तुटल्याशिवाय राहत नाही. 2 तास कीर्तन करून बसताना आम्हाला वाटतं आता बसावं सांधे तुटून जाईल. याला कारण काय? प्रत्येकाच्या अंतःकरणात भीती निर्माण झाली. पण तुकोबरा ही भीती निर्माण होण्याचं साधन कुठं आहे? आम्ही वाचत नाही मला आम्ही वाचत नाही. आमच्या ग्रंथामध्ये आमच्या या सगळ्या याच्यामध्ये लिहून ठेवले मला आम्ही वाचत नाही. याचा दोष आपला आहे असं आहे का? गोड चिंतन तुमच्याशी बोलून जायची थोडा लक्षपूर्वक आहे का? कारण अलीकडच्या काळात किती वर्ष झाली म्हणून याला सप्ताहाला 33 वर्ष. 33 गुणिले 8 7 8 33 गुणिले 8 दिवस इतके कीर्तनकार कुणी ऐकले तर माझा कुठं दिवा लावायचा? एवढ्या सगळ्याची कीर्तन ऐकलं माझा काय समज महाराज नाही. आम्ही आपलं मेणबत्ती पेटवण्याचा केव्हा तरी प्रयत्न करतो. किती मोठे वारा येते मामा तुमच्यासारख्या वारणे निघून जाते
तुझं काय प्रकाश जास्त पडत नाहीये. अलीकडच्या काळामध्ये आता बरेच याला व्हायला लागले. मामा खरी परिस्थिती आहे. 2 तास कीर्तनामध्ये कीर्तनकार काय सांगतो याच्यापेक्षा 22 तास तो कसा राहतो हे बघितलं पाहिजे. अलीकडच्या काळात तर आता नवीन एक व्हायरल होते मोठमोठ्या काही ज्ञानी मंडळी आहेत की बरेच कीर्तनकार माझ्यासारखे आहेत ज्यांना हरिपाठ अजून पाठ नाही होत. आमच्यासारखे तरुण कीर्तनकार आता भरपूर झाले, त्यांना काय पाठ नाही, हरिपाठ पाठ नाही. पण ती मात्र 2 तास माणसं रडवून कीर्तन करतात. माणसं रडवायला काय अडचण नाही पाहिजे. दिला की माणसं रडून जातात. कीर्तन हे रडवण्याचं साधन नाही, कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे. कीर्तन हे रडवण्याचं साधन नाही, कीर्तन हे घडवण्याचं साधन आहे. कीर्तन हे रडवण्याचं साधन नाही, कीर्तन हे विचारानं परिपक्व बनवण्याचं साधन आहे. आणि माणसाचं जीवन उत्तम, सुंदर आणि अयोग्य दिशेने न जाता योग्य दिशेने घेऊन जाण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. म्हणजे तुकोबऱ्या सांगतात काय मानवी जीवनाचं कल्याण करायचं असे भगवंताच्या समोर हात जोडून उभे आहेत. तेव्हा काही नाही, तेव्हा मागण्याची आस भगवान परमात्मा हा खऱ्या भक्ताकडं काहीतरी त्यानं मागावून उभा राहतो. आणि आपल्यासारखे भक्त देव काही बोलायच्या आधी मागायची तुकोबाईला काय वाटतं देवाला की तुकोबाईने माझ्याकडे यावं आणि काहीतरी मागावं. जसं बघा किती मोठ्या घरी मुलगी दिली तरी आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलीला काहीतरी आपण यावं. तसं किती माझा साधू संत मोठा असला तरी माझ्या भगवंताला असं वाटतं की त्यांना काहीतरी द्यावं. पण माझ्या तुकोबाई सांगतात नाही देवा, तू कितीही आम्हाला देव केलं तर आम्हाला ते घेण्याचा अधिकार नाही. कारण का वडिलांची तर हे बऱ्याच वेळा झाले तर मी देत नाही. काही मागणी अनुचित वडिलाची तर किंबहुना
भिक्षा पात्र अवलंबने आणि जडोजिनी लाशिरवाणी. तेव्हा हातामध्ये कुटोरा घ्यावा, तरी गावोगावी भीक मागावी ही आमची ताकद नाही. मग काय करू देवा? अरे देवा आमच्याकडे काही नाही का जाऊ पुढे भिके मागे कुत्री घर राखतात म्हणजे आमच्या घराची राखण कोण करते? कुत्री. तुकोबरायांच्या घरामध्ये त्या काळामध्ये घर कुत्र्याने राखणं म्हणजे गरिबीचं लक्षण होतं. पण अलीकडच्या काळामध्ये घर कुत्र्याने राखणे म्हणजे श्रीमंताचं लक्षण आहे. कारण श्रीमंताच्या घरापुढे डॉबरमॅन आहे, त्याच्या गाडीमध्ये माणसाला जागा, कुत्र्याला मात्र जागा आहे. म्हणजे ऐका, नियतीने घेतलेला सूड आहे बरं का महाराज, काळजीपूर्वक ऐका. तुम्ही म्हणाल महाराज नियत फार नियत पण कुस्ती घेत नाही. बघा बरं का मामा, आमच्या गावात तुम्हाला सांगून जाते, आम्ही लहान असताना किंवा आमची आई सांगते, आमच्या गावामध्ये महिला पुरुषाच्या समोर चप्पल घालून द्यायची नाही. आमची आई सांगायची अशी 15-8 चप्पल घालवायची, अशी घेऊन द्यायची. महाराज नियतीने दिवस बदलले, आता तुम्हाला 0 किंमत आहे, यांना तिकीट हाफ झाली. बघा तुम्ही, नियतीने तुमच्यावर घेतलेला सूड आहे. आता बघा, मुलाच्या लग्नासाठी आता चप्पल झिजवावी लागते. 20-30 वर्षापूर्वी मुलीच्या लग्नासाठी काय करायचं होतं? चप्पल झिजवायची लागायची. महाराज आता उलट आहे, सांगू का? गावोगाव 100-200 देव पडून आहेत महाराज, जागा बघा म्हणतायत. याला कारण का? नियतीने घेतलेला तुमच्यावर काय सूड आहे. ऐका बरं का महाराज, मला गोड सांगून जाईल तुम्हाला, तुम्ही जसं वागता त्याच्या विरुद्ध नियती तुम्हाला फळ देत. तुम्ही वागायचं कसं तुमच्या अंतःकरणात ठरवलं आहे. माझे तुकोबरा देवाच्या समोर उभे आज पुढे फार काही मी क्लिष्ट कीर्तन तुमच्याकडे करून जाणार नाही. याचा अर्थ असा नाही मी क्लिष्ट करू शकत नाही. आता कसं असतं, थोडं भेटीन होती दान बरोबर आहे आणि बाहेरच्या आली तर बरी असते. पण आपलं थोडंसं विचारपूर्वक बोलायचं करूया नाही बोलून बोलल्यावर तरी चालेल. सर बोलायला म्हणलं महाराज 31 तारीख माझी बाहेर आहे, 30 करा नाही म्हणते. महाराज त्यांचं वगैरे 1 तारखेला यावं, थोडी धावतो तुम्ही घाल. तरी देखील सकाळी संभाजीबाब माझ्यावर होते, आम्ही चालू फाट्यावर कीर्तन करून येऊन आता पुन्हा संध्याकाळी माझे तुकोबरा देवाच्या समोर आहे. देवाला हात जोडले, देवा पांडुरंगा माया बापा दयेच्या सागरा मस्तक हे पायावर मस्तक ठेवतो देवा. देवा भिक्षा पात्र अवलंबने गुरुजीने आम्हाला काही मागण्याचा अधिकार नाही. जे मागत नाही त्यांना संत म्हणावं, जे मागत नाही त्यांना संत म्हणावं, आणि जे मागितल्याशिवाय राहत नाही त्यांना मोठमोठे संत म्हणा. कारण ते पैसे जास्त मागतात नाही करे. पण अलीकडच्या काळात वेगळी व्याख्या जाऊ दे, आपल्या नाही शिरायचं का. पण तुकोबरा काय हवंय तुम्हाला? काहीतरी बोला ना. तुकोबरा देवा आम्हाला तू सोडून दुसरं काही नाही, आमचा विषय कुठला दुसरा झालाच नाही. बोलण्याची नाही एका देवा विनंती. ऐका बरं, गोड तुम्हाला युद्धाचा प्रसंग होणार होता. शकुनी मामा हुशार होता. शकुनी मामाने सांगितलं दुर्योधनाला, दुर्योधना युद्धामध्ये जिंकायचं असेल तर तुला भगवान परमात्म्याला दर्शन घेऊन आलो. तर तो कसा? ऐका यशस्वी अवधान. तुमच्याकडे 6 गुण आहे. यश संपादन करायचं असेल तर यशाची शिखराची कोण आहे? भगवान परमात्मा. तुला त्याच्याकडे जावं लागेल. म्हणजे ठीक आहे जातो. आणि मग भगवान परमात्म्याला जायचं निघालं. ऐक म्हणले काय? त्याने शपथ घेतली. कोणती शपथ घेतली? ज्या पक्षात निवडून आलोय त्याच पक्षामध्ये मामा राहील. आपल्याला काय बदलणार नाही. शपथ घेतली होती देवाने. कुठली शपथ घेतली होती? हातामध्ये शस्त्र काही घेणार नाही. जमलं तर हिताच्या 4 गोष्टी सांगितल्या आणि त्या काही करणार नाहीये. दुर्योधन भेटायला गेला. दुर्योधन भेटायला गेला म्हणलं अर्जुनालाही वाचला, आपणही भेटायला जाऊ. तू काही केली, तुम्ही दुसऱ्यांदा ऐकलंय, मला पुढे सांगायचं, पुढचं तुम्ही महत्वाचं लक्षात ठेवायचं. दोघंही गेली. आता नेहमीप्रमाणे दुर्योधन राजा होता, दुर्योधन काही कमी नव्हता, दुर्योधन मोठा होता.
तुम्हाला दोन्ही पॅनल प्रमुख वाढायला येऊनच मिळालं बर. आता मला खरं सांगायचं, पाडणारा म्हणतोय वागदायच्या नावानं, निवडून येणारे म्हणतोय आता वागदाय कोणाच्या बाजू, बोट कोणाच्या बाजूने, तुमचं कर्म तुमच्या बऱ्या. उत्तम उदाहरण आहे बरं तुम्हाला. म्हणजे देव अर्जुनावरही नाही, देव दुर्योधनावरही नाही. इथं नियतीच्या मार्गाने चालणारा ऐका मला ना, तुम्ही ऐकलंय तरी पण सांगणार. मग काय झालं, म्हणजे काय आलाय काय नाही, म्हणजे तुमचं दर्शन घ्यायला म्हणजे माझ्याकडे आलाय, मला दर्शनाला जो माणूस येतो का नाही त्याला काहीतरी प्रसाद द्यायचा, हा माझा नियम. कोणाचा नियम आहे? देवाचा. म्हणजे जे जे देवाला जातात त्यांना काय देतो देव? प्रसाद देतो. बघा तुम्ही मोठमोठ्या मंदिरामध्ये तुम्ही गेला की कडी साखरचा तुमच्या हातात देतात, तो काय देवाचा प्रसाद आहे. आता आपण उपचार करत नाहीये, नाही का महाराज? आता तुम्हाला युद्धाला दोघंही निघालाय, तुम्हाला काय प्रसाद द्यावा? मी प्रसाद देण्यापेक्षा तुम्हीच माझ्याकडे काहीतरी मागा. आता मागा म्हटल्यावर दुर्योधन म्हणले ठीक आहे, दोघंही तयार झाले, मागतो देवा. दुर्योधनाला विचारलं तू काय मागतो? काय नाही देवा, माझी अशी इच्छा आहे या युद्धामध्ये तू जर काही शस्त्र घेणार नाही तर तुझं असणारं सैन्य कोणाला मिळावं? मला मिळावं. बरोबर आहे की नाही? तुला बाहेरनं पाठिंबा गेला काय अडचण काय करतो मी म्हणजे तेवढं तुझं सैन्य काय कर मला कोणी मागितले ठीक आहे म्हणजे देवाला पुन्हा अर्जुनाला पाहिलं. अर्जुना म्हणले तुला काय हवंय? आता म्हणले देवा मला दुसरं काय राहणार नाहीच काय, आता तुझ्याकडे मागू काय? म्हणजे काय तुला हवं ते म्हणलं काहीच नको देवा, तू माझ्याकडे ये आणि माझ्या बरोबर राहा. अरे तुला अर्जुना माझा काय फायदा? मी काही शस्त्र घेणार नाही, मी काही युद्धामध्ये गदा चक्र काही घेणार नाही, मी काही कोणाला मारणार नाही, तो तुझा काय उपयोग मला घेऊ? अर्जुन म्हणतो देवा काय काय असेल ना, आता काय नाही तुझा, माझ्या बरोबर तू असला की मला बरं वाटेल. अरे अर्जुना मी फक्त 4 हिताच्या गोष्टी तुला सांगू शकतो, बाकी माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाहीये, माझ्याकडे देण्यासारखं काही नाहीये, मला घेऊन तुझा काही फायदा नाही. देवा ते तू कोण ठरवणार? मला तू हवा आहे. ऐका ना, पुन्हा देव अर्जुनाचा प्रार्थना म्हणतो अरे बाबा काय तुझा फायदा? माखन तो ले गया दुर्योधन, माखन तो ले गया दुर्योधन, छाछ लेके तू क्या करेगा? मी आता काय आहे? छाछ, छाछ म्हणजे ताक, माखन म्हणजे काय? लोणी. आता खरं सांगायचं मला, लोणी महत्वाचं का ताक महत्वाचं? पण जाऊ द्या, एखादी बाई तुमच्या घरी वाटेल घेऊन आली आणि ती म्हणले काही नाही मला काहीतरी द्या, तुझी आई लोणी देईल का ताक देईल? लोणी देतात म्हणल्यामध्ये वर्णित घेऊन यायला पाहिजे. लोणी देतो मला देतात का कोण लोणी? नाही, लोणी कोणी द्यायला तयार होत नाही. दिलं तर काय येतात? ताक. ताकाचा उपयोग काय? ताकही बाजारात विकायला घेऊन जा आणि लोणी सुद्धा बाजारामध्ये विकायला घेऊन जा. मला त्याला कशाची किंमत जास्त आहे? लोणी. ताकाला कोणी विचारत नाही. म्हणतो अरे अर्जुना माखन तो ले गया दुर्योधन, ये छाछ बची है, ये छाछ का क्या उपयोग है? ताकाचा काय उपयोग आहे? तर आपण तो गोड उत्तर देतो. मला विषय म्हणून जाऊ द्या. अजून देवाला म्हणतो देवा भलेही माखन ले गया हुआ दुर्योधन, ऐका बघा काय म्हणतो, भलेही माखन ले गया दुर्योधन लेकिन माखन चल तो मेरे पास है ना. दुर्योधनाने काय केलं? माखन लोणी केलं, पण लोणी चोरणारा जर माझ्यावर असेल तर देणार काय घेऊन झालं. सांगतो तेव्हा अरे आम्ही अर्जुनाचे पट शिष्य आहे, आम्ही माखन घेऊन काय करू? आम्ही घेणार काय? माखन चोरणाराच आमच्या बरोबर पाहिजे. मग तुकोबरा अहो काय असं करताय? प्रपंचातल्या कितीतरी गोष्टी तुमच्यासाठी उपयोगाला आहेत. घर मागा, नोकरी मागा, बंगला मागा, गाडी मागा, बायका पोरं मागा, यातलं काही मागा ना. तुकोबरा म्हणता येतो सब दुःख के साथी सुख मेना हे राम हे राम. ऐकून घ्या गाणं, ऐकून घ्या. फार गोड आहे.
आताच्या गाण्याला काय अर्थ राहिला नाही. सुख के सब साथी दुःख मिळणार थोडी. अरे बाबा हे सगळे मिळावं येते कशासाठी? सुखामध्ये, नाही का? मग माझ्या नाथाने सांगितलं नाही रे, नाही का? नाही कोणाचे कोणी महाराज, कोणी नाही असं महाराज. मग महाराज मागा, असं काही मागा जे मागितल्यावर तुम्हाला बरं वाटेल. महाराज सावकार होता, बोललो सावकार होता महाराज, सावकार. आणि त्या सावकारने आपल्या मुलींजीला जवळ बोलवलं, दिवाणजी त्याला जवळ बोलवलं आणि मग इकडे माझी संपत्ती सगळी मोजून घे. काय करून घे म्हणला? मोजून घे. मग सगळी संपत्ती मोजली आणि मोजल्यावर आता खूप संपत्ती होती त्याची. तो जवळ आला, म्हटला महाराज संपत्ती मोजली, किती आहे? म्हणजे तुमच्या 9 पिढ्या बसून खातील. किती पिढ्या मामा? 9 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे. एवढं ऐकल्यावर ते सावकार मोठ्यानं रडायला. म्हणून जरा काय कळलं, 9 पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती आहे, करणार नाही. आणि का रडते सावकार? का रडताय तुम्ही? तर सावकार म्हणते माझी संपत्ती आहे, तुम्ही मोजली, माझ्या 9 पिढ्या आनंदात जगतील, पण माझ्या 10व्या पिढीने खायचं काय? म्हणून मला काय येते? आता मुली म्हणला मी काय बाबा कीर्तनकार नाहीये, मी काय प्रवचनकार काही नाहीये, मी साधा काळ मिळालेली चाल म्हणायचं म्हणतो, काय मला त्याचं काही जादा नाहीये, मला याचं उत्तर सांगता येणार नाहीये. मग कोणाकडे जाऊया? म्हणजे त्या टेकडीवर एक बाबा आहे, त्या महाराजांना आपण जाऊन विचारूया की 9 पिढ्या बसून खातील, 10व्या पिढीचं काय? म्हणून चला दोघंही निघाली. जसं आता आमच्या गावचा बाजार होता तसा गावामध्ये मोठा बाजार लागला आणि म्हणजे साधूला भेटायचे. मग साधूला मोकळं जाऊन चालत त्याला काहीतरी घेऊन जावं लागेल. काय घेऊया? 1 किलो सफरचंद घेतली, 1 डझन केळी घेतली, दोघंही गेली. मला साधू दुपारचा दूध बसला होता, झाडाखाली आराम चालला होता. मंडळी त्याच्याजवळ आली, त्याच्या चरणाजवळ ते ठेवलं, दर्शन घेतलं आणि काय आला होता सावकार? काही नाही, एक प्रश्न पडला होता. तो प्रश्नाचं समाधान मिळावं म्हणून तुमच्याकडे आलं. पण मग काय? काही नाही, म्हणजे प्रश्न विचारायच्या अगोदर काही फळं आणलेत आहे. पण मग त्या फळाचा प्रसाद तुम्ही ग्रहण करा आणि मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय आणलंय? 1 किलो सफरचंद आणले, 1 डझन केळी आणली, यातले 1-1 2 तुम्ही खाऊन घ्या. तो साधू म्हणतो ऐकलं का? तुम्ही यायच्या आधी 10 मिनिटं मी जेवण करून आलोय, आता मी जेवल्यामुळे काही खाणार नाही, पण तुम्ही किती आग्रह केला तरी मी काही जेवणार नाही. मग काय करूया फळाचं? अरे फळ संध्याकाळी खावा, आता तुमची भूक झाली आहे ना, संध्याकाळी खावा. तो साधू इतका गोड बोलला. साधू म्हणतो सावकार आताच माझं पोट भरल्यावर मी संध्याकाळची काळजी करत नाही, फळ उचल आणि आताच्या आता प्रसाद म्हणून या घरावर वाटून टाक, मला याची गरज नाही. साधून ते ऐकलं, त्याचं दर्शन घेतलं आणि मला येऊ का? तो दारापर्यंत गेला. साधू म्हणलो हा काहीतरी प्रश्न विचारणार होता, माघारी बोललो सावकार आविदा इकडे काय म्हणता? अरे काही नाही, तू काहीतरी विचारणार होता, त्या प्रश्नाचं काय झालं? तो म्हणतो महाराज माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं, मी आता निघालो. मुलाला तू विचारलाच नाही तर उत्तर कसं काय मिळालं? प्रश्नच विचारला नाही, म्हणजे विचारायची गरजच नाही पडली. मला झालं काय? काही नाही म्हणले. हा आता मला प्रश्न असा होता, माझ्याकडे संपत्ती आहे, ती संपत्ती किती पिढ्याला पुरणार आहे? 9. आणि मला असा प्रश्न होता माझी 10वी पिढी काय खाणार, हा प्रश्न मला होता. मग म्हणून उत्तर विचारलं नाही, मी उत्तर दिलं नाही, तुला कसं काय मिळालं? अहो म्हणला इथं तुमचं सकाळचं पोट भरलं, तुम्ही संध्याकाळची काळजी करत नाहीये आणि मी कवाची करतोय. आणि आमचं जीवन खऱ्या अर्थाने इथं संपून गेलं. आम्ही कमवलेल्या संपत्तीचा मामा आम्ही उपयोग घेतले, आम्ही पोरांच्या साठी ठेवला आणि म्हणून काय आमच्या जीवनात येत नाहीये. मग तुम्ही काय केलं पाहिजे? कितीही प्रपंच करा, तुमच्या वाट्याला काय येणार? दुःख बांधावारी आहे आता
तुझ्याकडून जे जे मिळेल आम्हाला ते काय मिळणार आम्हाला म्हणजे काय अमृत्युलोक महाराज आहे मृत्युलोकीची उपाय मी एक उदाहरण देतो बघा तुमच्या लक्षात राहील मी तुम्हाला आज सांगून जातो आता अख्खं कीर्तन माझं विसरणार पण मी सांगणार उदाहरण विसरणार नाही तुम्ही कशावर ऐका मला सांगून जातो काय अलीकडच्या काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये काय घडेल सांगता येत नाही काय होऊ द्या एक 4 पोरं चालली होती रस्त्याने चालल्यावर मामा त्याने चिंचेचं झाड पाहिजे कशाचं झाड पाहिजे मला चिंचेचं आणि चिंचे पाड लागलेली पाड 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 कळतो ना गाण्यात होतं बघा पाडाला पिकलाय कसं पाडलंय बघा मला एक प्रमाण खातं म्हणायचं महाराज काय लागलं होतं पाड लागला आताचा काळ खूप वाईट आहे नाना तुमच्या बालपणी किंवा आमच्यापर्यंत चालत आलो आंबा चिंच खायची म्हटलं तर आम्हाला झाडाला पाडून खायला मिळतो आता तुमचा काळ चांगला आहे बघा त्याला का तुम्हाला चिंच खाऊ वाटली तर ऑल टाइम चिंच तुम्हाला दुकानात उपलब्ध आहे 5 रुपये द्या आणि चिंच तयार घेऊन जा या जुन्या काळामध्ये चिंच आंबा खायचा असेल ना तर त्याच सीझनला मिळाल त्या सीझनला त्या झाडाचा फळ आहे त्या पुन्हा तुम्हाला मिळत नाही आता आंबट सुद्धा तयार आहे त्याचे बल्ब काढून ठेवतो आजही तुम्हाला तो उपलब्ध आहे नाही का म्हणजे आंबा खायचे तर उन्हाळ्यात मी आता मागितलं मिळणार अजूनही माझा आता मिळतोय मला अलीकडच्या काळ बरं आहे तर चिंच पाड लागला आणि वरच्या शेंड्यामध्ये 4-5 चिंचा पिकलेल्या होत्या पाड लागलेलं आणि पिकलेला चिंच पाहिजे की तोंडाला काय सुटतं नारळ सुटत नाही पाणी सुटलं पाणी सुटल्यावरती पोरं म्हणलेलं का एवढ्या चिंचा खाव्या काय तुम्हाला इतकं उंच झाड आहे तुम्ही चिंच झाड खूप उंच असते अलीकडे हे हायब्रिड सगळं आलं हायब्रिड म्हणजे संकरित केलं गाय सुद्धा संकरित झाली गाय संकरित झाली माणसं संकरित केलं नाही का सप्ताह आहे तर आमच्याकडे आहे सप्ताह संपला गेळगावच्या जत्रेत चिरलीच माणसं काय शकत संकरित आम्हाला एवढं नाही का सप्त्याचाही कारभार त्यांच्याकडं मी नाही म्हणलं आहे का काय केलं त्या पोरांनी कसं काढायचं पूर्वीच्या काळात होतं भारत काय करायचे मोठमोठ्याचे आपलं उठून दगड घ्यायचे आणि ते दगड कशाला मारायचे बाळा पाडाला मारायचे आंबाचा एक म्हणा सराला घातला आणि जबरदस्त का एका दगडात खाली म्हणजे ठीक आहे मग त्याला दगड उचलला आणि
नियम झाला कुठं महाराज चिंचेवर चिंच दगड भिरकवला तो नियम आता लहान पोरगा होतो चिंच उठतो दगड त्यांनी वर जायला पाहिजे ना त्याच्या ताकदीला जेवढा दगड गेला गेला पण इथं चिंच होती दगड इकडून गेला आणि त्या पोराला एक वाईट सवय कुठली सवय होते दगड मारायचा आणि एक शिवी त्याच्या तोंडात त्याला शाळेला म्हणायची सवय होती काय म्हणायची सवय होती शाळेला सहज बोलून गेली शाळेला नियम चुकला वाटत नाही का पुन्हा दगड घेतला पुन्हा मारला पुन्हा नियम चुकला की तो काय म्हणायचा शाळेला नियम चुकला वाटत 4-5 वेळा झालं की ते माणूस साधू बसला होता तो साधूला राग आला म्हणजे हे पोरांनो काय दगड मारा चिंच पाडावर चढून चिंच काढा पण आईला शिवी कशाला घेतली तुम्हाला साधू तुम्हाला काय करायचे आणि शिवी देऊ नये तर काय तुम्ही आपलं तुमचं काम करा आमच्या भानगडीत पडू नका हो ती पोरगा तर काय ऐकते तुम्ही महाराज पोरं नाही का हो तू साधू म्हणला तुम्ही त्याला पुन्हा जर शिवी दिली ना तर मी शाप देईन पोरं म्हणले आम्ही बाप मानित नाही तुझा शाप कवा मानायचा शाप द्यावा नाही म्हणले दगड उचलला मारत आणि मारला मारल्याबरोबर त्याचा नियम चुकला की त्याच्या तोंडात आलं शाळेला नियम चुकला वाटतं साधूला राग झाला तर साधू उठला त्याच्या हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी घेतलं त्या पोरांच्याकडे म्हणला पोरांनो आता जर शिवी दिली तर तुम्ही इथं जागेवर वीज पडून जळून खाकवाल पोरं म्हणजे गप तुझ्या जर येणं वीज पडत असतील याच्या आधी पाऊस पाडणारे आले त्यांचे जण पडला नाही कुठल्या बारामतीला रडापासून पाऊस पडला नाही आणि वीज पडते वर म्हणते त्यानंतर उचलून मारला नियम चुकल्या शाळेला नियम चुकला वाटतं आणि महाराज त्या साधूच्या शब्दाला यश आलं आणि वीज काय कडाडली तशी वीज कडाडली तशी पुढे घाबरली ते साधू म्हणते आता भोगा तुमच्या कर्माची नाही का आणि पुन्हा इतक्या जोरात वीज कडे झडकन खाली आली पोरांना वाटलं आता आपल्या अंगावर पडली साधूला वाटलं आता पोरं भरून खाली झाली 2 मिनिटांमध्ये सगळीकडे प्रकाश लक्ष पडला आणि सगळा धुळा उडल्यानंतर त्या धुळ्यात कोणालाच काही दिसलं नाही आणि ज्यावेळी धुळा खाली बसला तेव्हा पोरं जिवंत होती आणि वीज पडली होती कोणावर साधूवर आणि यम खाली येत होता ते यमानं पाहिलं ज्यांच्यावर वीज पडायची त्यांच्यावर पडली नाही आणि ज्याच्यावर पडायची नव्हती त्याच्या अंगावर पडली आणि वरून यमन पोरांच्याकडे बघून म्हणला शाळेला नियम चुकला वाटत मला वाटतं हे उदाहरण कोणी विसरणार नाही कारण शाळेला हा काय नियम चुकणार व्हिडिओ गेमच्या एकापासून कीर्तन करा या कीर्तनाचा काही फरक पडणार म्हणजे प्रापंचिक जीवनामध्ये तुम्ही कितीही नियम मारा तो नियम काय होणार आहे महाराज चुकणार आहे पण माझी तुकोबरं सांगतात देवा तुझ्या हातात हात जोडतो आणि प्रपंचामध्ये दिलेलं सगळं दुःख आहे ते दुःखाचा काही आम्हाला उपयोग नाही मग आमचं हे चित्त या प्रपंचातून बाजूला काढ आणि काय कर तर तुझ्या चरणाजवळ लावून अभंगाचं
Vijaya
दुसऱ्याचा माल आहे म्हणजे माणूस कसं करतो, चिमटभर घेतो, मूठभर घेतो, आहे की नाही? चिमटभर घेत गावाचा प्रसाद म्हणलं तो ओळखीला मुठीनच काय आता आणि आपला द्यायचं म्हटलं दुसऱ्याच्या मनाला तूप वाढत नाही ना, आपल्या पूर्ण झाल्यावर सुईच्या टोकाला तूप वाढणार आणि मग त्यानं काय केलं, आत हात घातला आणि मूठ काय केली, भरून गेली. आता जाताना हात मोकळा होता, आता वर येताना काय झालं, ते सने धरल्यामुळे ते हात मूठ जाम झाली आणि मूठ जाम झाल्यामुळे ती घागरीची मूठ काय येत नव्हती, वर येत नव्हती. आता मूठ वर येईना, आधी चले घागरी त्या घागर पितळेची तार, त्यामुळे ती घागर काय माकडाच्या हातातलं सुटेना, ती असा झटपट 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 करते. त्याच्या लक्षात येत नाही, आपण जर चण्याची मूठ सोडून दिली, फुटाण्याची मूठ सोडून दिली तर आपला हात निघेल, पण ते काय करतंय, चण्याचे हात सोडत नाही, फुटाण्याची मूठ सोडत नाही. परिणाम गारुडीला नाही येतो आणि त्याच्या अंगावर जाळं टाकून त्याला काय करतो, मला पकडून घेतो. तसं आम्ही या प्रपंचाची पूर्ण नाही, त्यापर्यंत काय होतं, काय नावाचा गारुडी येतो, काय नावाचा गारुडी येतो, तुमच्या अंगावर काय टाकतो, जाळं टाकतो आणि ती जाळं टाकल्यावर काय करतो, तुम्हाला घेऊन जातो. आणि मग माणसं म्हणतात, सकाळी माझ्याशी बोलला, आता नाहीये का, ती मूठ आम्ही सोडायचा प्रयत्न करत नाही, म्हणून वेळ पुढच्या वेळेस सोडायचा म्हणजे म्हणतात, त्याच्यापासून जेव्हा आम्हाला बाजूला कर आणि माझं चित्त निखळ स्वच्छ कोणाच्या चरणाजवळ जाऊ दे तुझ्या, म्हणून तुकोबराय म्हणतात, आता मला दुसरं काही ऐकायचं नाही, मेरा झालो या जगी मेरा झालो, आता मला देवा तुझं नामाची दुसरं काही बोलायचं नाही, मुका झालो, वाचा केली. सगळे आपण जर पहिले आंधळ्या पांगळ्या सगळे आपण घ्या, भगवान परमात्मा गोड तुमच्या मुखाशी बोलतो, म्हणून माझी तुकोबराय म्हणतात, चित्त तुझे पायी देवा, माझं चित्त मिळू दे म्हणू दे. मग आता काय आहे, काय नाही देवा, तुला जर मला काही द्यावं असं वाटत असेल, करेगा दुसरं काही करू नको, मग तुझ्या रंगाशी माझा रंग एक होऊ दे, आपण दुसरं
काही नको, माझा चित्त तुझ्या चरणाजवळ राहू दे. ऐसे करेगा पांडुरंगा, असं चित्त तुझ्या अंतःकरणामध्ये राहू दे. शुद्ध रंग वावेला माझी जन्मी सांगते, माझा रंग म्हणे नाम तेव्हा आमचा रंग आणि तुझा रंग एक होईल, अवघा रंग एक झाला. ऐक नाही गोड पद आहे, भैरवी लागतो अवघा रंग एक झाला. भैरवी लागतो म्हणत नाही लगेच आपल्याला भैरवीचं जावं नाही का. अवघा रंग एक झाला. बघा तुम्ही वारीमध्ये चालताना अवघा रंग एक होतो. एकच मृदंग आमचा, एकच. हजारो काळकरी एका मृदंगाच्या थापेवरती, एका मृदंगाच्या नादावरती, एका मृदंगाच्या आवाजावरती एक ताल, एक ठोका आणि एकच पावल्या तो माझा वारकरी खेळतो. अवघा रंग या रंगामध्ये रंगी रंगेले श्रीरंग, श्रीरंग सुद्धा याच रंगामध्ये रंगला. म्हणून तो म्हणतात शुद्ध रंग वावे किंवा जो रंग शुद्ध आहे, देव कसा आहे शुद्ध आहे आणि शुद्ध रंगामध्ये आपण रंग वावर का. काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टीमध्ये तुम्ही मिसळाल, त्या गोष्टी सारखं तुम्हाला होता आलं. देवाकडे गेला जीव भावया गेलो जेवण झालं की नाही. मला खरं सांगा, पंढरपूरला तुम्ही गेले का कधी? गेला. पंढरपूरला आपण जातो, कोणाच्या दर्शनाला जातो? तुमच्या मोठ्याने बोलाय मामा कोणाच्या दर्शनाला जातो? पंढरपूरला. आता मला वाटते मामांच्या गावात कार्तिकीला वारी जाते नाही का. वारीमध्ये वारकरी चालत जातात, आषाढीला वारकरी चालत जातात. चालत जात असताना ती दर्शनाला जाते. कोणाच्या? पांडुरंगाच्या दर्शन घेतात आणि वारीत माघारी आले खिशात बुक्याची पुडी असते. बुक्याची खिशातून पुडी काढतात आणि गावाच्या वेशीवर पानावर कट्ट्यावर बसलेल्या माणसाच्या कपाळावरती काय करतात? आता मला खरं सांगा, कपाळाला बुक्का लावल्यावर तो गावातला माणूस किंवा तुमची महिला मैत्रिणी आहे उठते आणि पहिल्यांदा तुमच्या काय करते? पाया. आता मला सांगा, तुम्ही काय विठ्ठल आहे का? पांडुरंग आहे का तुम्ही? नाही. ती पाया पडते म्हणते बाबा आम्हाला पंढरपूरला जाता आलं नाही, तुझ्या रूपाला कोण भेटला? उद्या सकाळी उठून शिवाय दिली त्याला तो भाग भेटला. आज मात्र ती काय करते? त्याच्या पाया पडते. याला कारण का? बरोबर का? त्याच्या रंगात आला की शुद्ध रंग व्हावे रंगा. दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रपंचात घुसला की तुमच्या कोणी पाया पडायला नाही. तिथून आलाय ना तो प्रत्येच्या रंगात आहे. रंगी रंगेले श्रीरंग. त्या रंगाशी देवाचा रंग कोणता आहे? आमचा रंग कोणता? ऐका बरं का, आमचा रंग हा काळा कुठला आहे, देवाचा रंग पांढरा शुभ्र आहे म्हणून ते पांडुरंग आहे. पांढऱ्या रंगाशी एकरूप होता आलं पाहिजे, देवाच्या रंगाशी एकरूप होता आलं पाहिजे. आणि ज्याला देवाशी एकरूप होता आलं, देवाशी एकरूप झाला म्हणतात त्याला दुसऱ्या कशाची गरज वाटत नाही. माझी तुकोबराने सांगावं पुढे पुढे आता. तेव्हा आता मला दुसऱ्या कशाची गरज नाहीये. या शरीर एकदा तुझ्या स्वाधीन केलं की दुसऱ्या कोणाची गरज वाटत नाही. बघा एखाद्या महिलेचं ज्यावेळी लग्न होतं त्यावेळी ती म्हणते तेव्हा आता जे काही माझं आहे ते कोण आहे? हा पती आहे माझा. आता मला दुसऱ्या कोणाची गरज वाटणार नाही. माहेरी आहे तोपर्यंत भावाची गरज आहे, आईची गरज आहे, वडिलांची गरज आहे, सुट्ट्याची गरज आहे. लग्न झाल्यावर काय म्हणते? सगळे नसते तरी नाही, सगळे नसले तरी चालतील, पण मात्र काय तो हातात असला पाहिजे. त्या मुलीचं उदाहरण लक्षात ठेवलं आणि प्रमाण दिलं. हरी आला हाता मग तरीची बैल. मी काय म्हणते, घरातल्या कुणी बरोबर होते नवरा माझ्या मोठी हातात नाही,
नवरा हातात असल्या प्यायची गरज नाही. हरी आला आता मग प्यायची आम्हाला प्यायची गरज नाहीये. आता आम्हाला दुसऱ्या कशाची गरज नाही. पुढे एवढ्या थांबले नाही. पुढे दुसरे पुढे नाही. पुढे पुढे आता देवा आता पुढं कर. कोणाची सत्ता नको तुझी याची सत्ता. यावर सत्ता यावर सत्ता कोणाची? काम क्रोध विकाराची सत्ता आहे आम्हाला. आणि सत्ता काय करते आम्हाला? दुसरं काय सुटू देत नाही. दुसरं काय सुटू देणार नाही. हा प्रपंच कसा आहे? याच्यापासून त्याच्याकडे त्याच्यापासून त्याच्याकडे. मला वाटतं गेल्या वर्षी बोर्ड गेलो होतो तरी यंदा उदाहरण देतो महाराज. एक जुना म्हातारा होता जुना आणि एक म्हातारा जंगलाचा प्रवास करतो. मला मोठा म्हातारा होता. बेटा बेटा बुडला होता मामाचे मोठ्याच्या मोठा. डोक्टर नेमकं माझ्यापेक्षा उंच होता आणि असा दिपाट चालत चालला होता. आणि त्याला एक आसवरांना आडवलं. कुणी आडवलं? आसवरा. आणि आसवरांना आडवलं. आसवर त्याच्या अंगावर. पूर्वीची माणसं दडला होती पिल्ले होत. जसं आसवर अंगावर आलं तसं आसवर दडलं पाहिजे. आता म्हणजे ऐकून आपण एकदा वाचतो संभाजी महाराजांनी वाघाच्या तांबड्यात हात गाडून मोजले दात नाही का. तो तसं ते म्हाताऱ्याला आसवर असा आसवाळे जातो. लागला आसवरी होतो ताकदला. दोघंही भांडायला लागली मला. अर्धा तास झाले. दीड तास झाला. 11 वाजायला तरी काय आसवर सोडून आले. काय कीर्तन नव्हतं मला कीर्तन नाही का. झोप आली तरी नाही का. मला ते काय आसवरनं सोडलं नाही. काय करा म्हणजे आसवरा दुसरा एक माणूस कुठे येतो. त्यानं बघितलं एक आसवर एका माणसावर काय करतोय करतोय मागं पुढे चालतोय. तो म्हणला हो काय करताय? अरे म्हणले आसवर फार हुशार आहे आणि आसवर जादूगार आहे. का? त्या म्हाताऱ्यानं पूर्वीच्या काळामध्ये जंगलाचा प्रवास करायचा होता. पैसे फेट्यात पुढे मामा पूर्वी पैसे टोपी खाली फेट्या खाली लपवायला लागायचे. का? वर घेऊन नाही. आता काही भानगड नाही. आता एटीएम खिशात असलं की विषय संपला. तो आता बंद झाले. मोबाईल मध्ये आता पैसे राहत आहे. एटीएमचा लॉक आहे ना माहिती तुम्हाला काय? वापरतो शब्द पण आम्हाला माहित नाही. एनी टाइम मनी म्हणा किंवा ऑल टाइम मनी म्हणा नाही का. तुम्हाला जे काय त्याचं घ्यायचे ते घ्या. एनी टाइम मनी म्हणा किंवा ऑल टाइम मनी म्हणा जे काय तुम्हाला म्हणायचं. तसं ते म्हातारा म्हणलं आता सोप्याच असं तर काय द्यायला केली पाहिजे. तुम्ही माणसं हुशार होती. त्या म्हाताऱ्याने काय केलं इकडं तिकडं बघितलं. त्याला म्हणलं इकडे ये. म्हणला आसवर जादूगर आहे. आसवर हुशार आहे काय गोड आहे का? मला या आसवरावर जो भांडण करतो जो याच्यावर हातापाई करतो त्याला पैसे मिळतात. मला कसं काय शक्य आहे? तर म्हाताऱ्याने काय केलं त्याला जवळ बोलवला आणि जवळ असा फेटा जोरा हलवला. आता हात तोडावे तर काय केलं आसवर जाऊन टाकेल. आता तो फेटा जोरात हलवल्यामुळे काय झाला लूज झाला. आता लूज झाल्यामुळे त्यांचे पैसे काय झाले खाली पडले. म्हणजे काय झालं काही नाही म्हणजे याच्यावर असं केलं भांडण केलं पैसे खाली पडतात. आणि बरोबर त्यानं खाली पाहिलं 2000च्या 4 नोटा खाली पडल्यावर किती हजार झाले 8000. 2000 बंद झाले पण मला नाही का. तुम्ही जाताना टेन्शन घेऊ नका. 2000 किती नोटा पडल्या 4. ते किती झाले 8000. म्हणजे उचल उचलून मोडून पडली. किती आहे 8000. 10 मिनिटं बाळाचा हात पाय हलवले. किती मिळाले मला 8000. मामा आमच्याकडे तासभर फिरतोय 10,000 देते. 8000 मिळाले. बरं आहे घेऊ का? मला घेऊ का नाही. ते 8000 मला दे आणि आसवर तुझ्या ताब्यात धर आणि तुला जेवढे पाहिजे तेवढे घे. आता त्याला काय केलं त्या आसवराचा एक हात त्याच्या हातात दिला. दुसरा हात सोडला तरी त्याच्या हातात दिला आणि ती 8000 रुपये उचलले आपल्या त्याच्यात घातले आणि निघाला. अर्धा तास तिने असं खाली वर केलं. पैसे पडले का? बाबा पडले का? नाही. तो म्हणतो बाबा पैसे पडत नाहीये. काय करू? पडत नाही तोपर्यंत हलव म्हणजे काय केलं. तसा हा प्रपंच आहे महाराज. हो पुढच्याने आमच्या हातात दिला त्यांनाही काय मिळालं नाही आणि आम्हालाही काय मिळणार नाही. देवा पुढे पुढे आता याच्यावर दुसऱ्या कोणाची सत्ता नको. नको तुझी याची सत्ता. आम्हाला याच्यावर दुसऱ्या कोणाची सत्ता नको. यावर नाम आणि
कामिनी. मग काय कर काही नाही देवा लटिका विवार सर्व हा संसार देवा काय कर लटिकेची क्रीडा कामिनी जाय पिला